जगद्धात्री नमोस्तुभ्यं विष्णु च प्रिये वल्लभे यथो ब्रह्मदयो देव सृष्टिस्थिन्यकारणं नमः तुलसी कल्याणी नमो विष्णुप्रिये शुभे नमो मोक्षप्रदे देवी नमः समप्रदायिके. सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. कार्तिक महिना खूप पवित्र, शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक महिन्यात देव दिवाळी करण्यासाठी पृथ्वीवर येतात असे मानले जाते. कार्तिक मासात भगवान श्री विष्णूंची, भगवान शिवांचा अभिषेक आणि तुलसी मातेची सेवा केली जाते. या दिवशी आपण लवकर उठावे. आपण पूर्ण चातुर्मासात लवकर उठून आंघोळ केली नसेल ब्रह्ममुहूर्तावर, तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करावी व त्यानंतर तुळशी मातेची पूजा करावी. तुळशी मातेची पूजा करण्यासाठी 5 दिवे घ्यायचे व त्यावरती आवळा दीपक म्हणून म्हटले जाते. तर त्या आवळ्यावरती आपण 5 वाती, आपण जे आपल्या घरात गाईचं तूप असेल किंवा गाईचं तूप नसेल तर जेही तूप असेल त्याच्यात वाती भिजवून आवळ्यावरती त्या वाती ठेवून लावाव्यात. घरातला व तुळशी मातेजवळचा आजूबाजूचा भाग संपूर्ण स्वच्छ करावा. पूजेच्या ताटामध्ये धूप घेतला आहे, हळद कुंकू घेतले आहेत, 5 आवळे घेतले आहेत, पूजेसाठी फुलं व तुळशी मातेला पाणी घेतले आहे वाहण्यासाठी. आवळ्यावरती आपण जे दीप लावणार आहोत तर त्या वाती मी ऑलरेडी तुपामध्ये या प्रकारे भिजवून ठेवलेल्या आहेत. आवळा दीपक लावल्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य मिळते, आपल्या घरामध्ये सगळं सुख समृद्धी येते असे मानले जाते. कार्तिक मासामध्ये आपण दीपदान करत असतो. दिवाळीला आपण खूप दिवे लावतो. अगदी त्याच प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण दिवे लावायचे आहेत. कार्तिक मासात दीपदान केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते. जसा दिवा आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करतो, सगळीकडे प्रकाश देतो, त्याच पद्धतीने दीपदान केल्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार संपूर्ण दूर होतो असे मानले जाते. आवळे दिव्यांवरती मी या पद्धतीने ठेवून घेतले आहेत. आधीच तुपात भिजवलेल्या वाती आवळ्यांवरती या प्रकारे मी ठेवून देत आहे. जर आपल्याकडे तूप नसेल तर आपण तिळाचे तेल किंवा आपल्या घरात जेही तेल असेल त्याच्याही वाती आपण लावू शकतो. तुळशी मातेला मी पाणी वाहिले, त्यानंतर हळद कुंकू लावून पूजा करून घेतली. तुळशी मातेला दिव्याने ओवाळून घेतले. आवळा दीपक असतो तो अगरबत्तीच्या मदतीने 5ही मी दिव्याच्या वाती या प्रकारे लावून घेतल्या. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्याकडे आवळा नसेल, एखाद्या वेळेस नसेल मिळाला, तर तुम्ही या अगदी साध्या प्रकाराच्या वाती आपण या दिव्यात लावू शकतो. तर साधी मनोभावी केलेली पूजा ही देवाला चालत असते. ही जी मी रांगोळी काढलेली आहे ती लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे असं म्हटलं जातं. अष्टकमल अशी म्हणून रांगोळीला आमच्याकडे म्हटलं जातं. तर पूजा करताना आमच्याकडे हीच रांगोळी काढली जाते. अशा प्रकारे आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेची सेवा करायची व 5 दिवे लावून त्यांना दीपदान करायचं. आपण चातुर्मासात जी सेवा केली नसेल, फक्त या दिवशी केली तरीही चालतं. प्रदोषकाळी त्रिपुरारी वात आणि दीपदान करायचे आहे, त्यासाठी मी हे सगळे दिवे तयार करून ठेवत आहे. प्रत्येक दिव्याला मी हळद कुंकू या प्रकारे लावून घेत आहे. कारण हळद कुंकू लावण्यामागे की दिवा आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करतो, त्याविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या प्रकारे हळद कुंकू लावून घेत आहे.
मी आधीच या प्रकारच्या वाती बनवून ठेवलेल्या आहेत. जर तुम्ही वाती बनवलेल्या नसतील तर आपण तिळाचा तेलाचा किंवा तुपाचा किंवा आपल्याकडे जे तेल असेल त्या तेलाचा आपण दिवा लावू शकतो. 2 दिवे मी तिळाचे तेलाचे बनवून ठेवत आहे. मोठ्या पंतीमध्ये मी ज्या 750 वाती त्रिपुरारी पौर्णिमेला लावल्या जातात त्यासाठी मी अशा प्रकारची मोठी पंती घेतली आहे. भगवान शंकरांना त्रिपुरांतक त्रिपुरारी का म्हणतात? कारण त्रिपुरा नावाची व्युत्पत्ती 3 पुरे 3 नगरे होते. त्रिपुरासूर नावाच्या दैत्याची 3 नगरात वस्ती होती. ती नगरे सुवर्णाची, चांदीची आणि लोखंडाची असून मयासूर नावाच्या दैत्याकडून बांधून घेतलेली होती. मयासूर दैत्य शिल्पकार होता. या त्रिपुरासुराला शंकरांनी ठार मारले म्हणून भगवान शंकरांना त्रिपुरारी त्रिपुरांतक असे नाव प्राप्त झाले आहे. काही सणवार असेल किंवा काही शुभ दिवस असेल तर आपण उंबरठा करत असतो. तर मीही अगदी पातळ असा उंबरठा करून घेतला की जेणेकरून तो लवकर वाळून जातो. उंबरठा लेपन केल्यानंतर मी उंबरठ्याची हळद कुंकू लावून पूजा करून घेत आहे. उंबरठ्याचेही आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. उंबरठ्याला त्यानंतर मी फुलं वाहून घेतली व दीप दाखवून ओवाळून घेतले. त्यानंतर आपण उंबरठ्यालाही या प्रकारे दीपदान करायचे आहे. पण आपल्याकडे लहान मुलं असतील तर आपण काळजी घ्यायची आहे व अशा जागी दिवे लावायचे की जिथे आपलं लक्ष राहील की दिवा म्हणजे काळजी घेणेही तेवढेच गरजेचे आहे. आपण दिवाळीला ज्या प्रकारे मुख्य दरवाजाबाहेर रांगोळी काढत असतो अगदी त्याच प्रकारे रांगोळी काढायची आहे व दिवेही लावायचे आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा करायची असते तर त्या पूजेसाठी पाट किंवा चौरंग घ्यायचा व त्यावरती आपण भगवान श्री विष्णूंचा सत्यनारायणाचा फोटो असेल तर तो ठेवायचा, नाहीतर लक्ष्मीपूजनाला आपण जो फोटो वापरत असतो त्याचा वापर करायचा व भगवान शिवांचा, पार्वती मातेचा आणि गणपती बाप्पांचा त्यांचा जो फॅमिलीचा फोटो असेल तो पूजेसाठी ठेवायचा असतो. या तिघांपैकी एकही फोटो नसेल तरीही चालेल. आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असते किंवा भगवान शिवांची पिंड असते तर त्यांची पूजा केली तरीही चालते. बाळकृष्ण असतात तर यांची आपण पूजा करून स्थापना करायची असते. या दिवशी आपण पांढरा, पिवळा किंवा लाल कलरचा आपल्याकडे आसन असेल ते वापरायचे असते. सगळ्यात आधी गणपती बाप्पांचा जलाभिषेक आणि पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर गणपती बाप्पांची मी या प्रकारे स्थापना केली व कुंकू व अक्षदा वाहिल्या. माझ्याकडे भगवान श्री विष्णूंचे जेही फोटो होते दोघं ते मी या प्रकारे चौरंगावर ठेवले व त्यांना अक्षदा, हळद कुंकू वाहून, फुलं वाहून नमस्कार केला व त्यानंतर बाळकृष्णांचाही मी पंचामृताने जलाभिषेक करून या प्रकारे स्थापना केली व तुळशी मातेला मी आपल्या बाळकृष्णांना व श्री विष्णूंना वाहिले. या दिवशी भगवान शिवांचीही पूजा केली जाते प्रदोष काळामध्ये. तर आपण त्यांनाही जलाभिषेक आणि पंचामृताचा अभिषेक करायचा असतो. या दिवशी खूप महत्त्वाचं मानलं जातं भगवान शिवांची पूजा करणे. वैकुंठ चतुर्दशीला भगवान शिवांची आणि भगवान श्री विष्णूंची भेट होते. त्यानिमित्ताने फक्त वर्षात एकचदा
महादेवांच्या पिंडीला तुळशी अर्पण केली जाते व भगवान श्री विष्णूंना बेलाचे पान वाहिले जाते. फक्त वर्षात एकचदा या दिवशी ही अशा प्रकारची पूजा केली जाते. महादेवांच्या पिंडीला मी भस्म लावले व त्यानंतर महादेवांना फुलं वाहिली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवांना सगळ्यात आवडणारे फूल गोकर्णाचे, तर ते फूल मला मिळाले होते, तर ते फूलही मी देवांना वाहिले. अशा प्रकारे पाटावरती किंवा चौरंगावरती देवांची स्थापना करायची किंवा देवाऱ्यातही या प्रकारे पूजा केली तरी चालेल. त्यानंतर ज्या आपल्या वाती आहेत, तर त्या वाती मी कापूरच्या मदतीने अशा प्रकारे जाळून घेत आहे. ही पूजा केल्यानंतर खूप छान प्रसन्न असं वातावरण तयार होतं घरामध्ये. तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच करा. आपल्याकडे लहान मुलं असतील तर आपण दिव्यांपासून त्यांची काळजी घेणं ही खूप गरजेचं आहे. म्हणून दिवा लावताना सगळीकडे लक्ष ठेवा की म्हणजे लहान मुलांपासून किंवा लाकडी वस्तूंपासून लांब हे सगळे दिवे ठेवा. अशा प्रकारे मी संपूर्ण पूजा करून घेतली. माझ्याकडे असलेले राधाराणी, भगवान श्रीकृष्ण यांचाही खूप सुंदर असा मी शृंगार केला होता. दिवा आपण गॅलरीतही लावू शकतो जर घरात आपल्याला योग्य वाटत नसेल. मंदिरात जाऊनही आपण या वातींची पूजा करून तिथे आपण दीपदान करू शकतो. त्यानंतर संध्याकाळी आपण लक्ष्मी मातेची पूजाही करायची आहे. तर लक्ष्मी मातेंनाही आवळा खूप आवडतो, तर त्यासाठीही अशा प्रकारे दीपदान केले जाते. तर मी ह्या 2 दिव्यांमध्ये आवळे ठेवले आहेत व अगदी तुळशी मातेजवळ ज्या प्रकारे दिवे मी दीपदान केलं होतं, आवळा दीपदान, त्याच पद्धतीने मी इथे दिव्यांच्या वाती ठेवून लावून घेणार आहे. हेही करताना आपण काळजी घ्यायची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.